हा मग मोकली डबा आणायला याला सकाळी सकाळी द्राक्ष घालावी लागले, याला काय खायला नाही भेटत. सर्वांना जय महाकाल. तर आज माझी ट्रिप चालू होते, उज्जैनला चालू आहे. तर आता आम्ही निघू. आता झालं पवनकडे आमची बॅग गेलेली आहे पुढं. तर तुम्हाला दाखवतो आमचा पुढचा प्रवास होता कसा येतो. सो कंटिन्यू थांबत राहू ब्लॉगमध्ये. जय महाकाल. पवन पुढं आणि मी गाडी घेऊन आलेलो आहे आणि पवन बघा चालतो. तर आता आम्ही स्टँडवरच आहेत. आता मला आसनगाव जायला लागेल, त्याच्यानंतर आम्हाला कल्याणवरून गाडी आहे. तर तुम्हाला भेटू आता आसनगावला गेलो डायरेक्ट. तर आता मी स्टँडवर आलेलो आहे आणि बघा इथं पवन पोचलेलं आहे. दादा घालवायला आला आहे, योगा विनोदा घालवायला आहे, पंकजा इथं आत्ते आहे. तर आता बस आलो, आम्ही बसला जाऊ. बघू आता बस येते का. आमच्याकडं बस चालले प्रॉब्लेम आहे, खटारा बस येतात. तर सांगा त्यांना बंद पडतेच बस ते बिनकावाची. One eternity later. आता खूप मेहनतीने आम्ही आता इथे आसनगावला पोहोचलेलो आहे आणि आमचं आवतार बघू शकता. स्कूटी वाढवले बेकार बघा, इथं पवन पण आहे. आणि आता आम्ही इथे उसाचा रस प्यायला जमलो आहे आणि या उसाचा रस पेतो आणि मग डायरेक्ट ट्रेनमध्ये बसतो. मला भेटून मग ट्रेनमध्ये कसं चाललं आहे. फायनली आम्ही कल्याणला पोचलो आणि माझ्या मित्राने घेतले लय प्रेम त्याचा. आणि पवन आता 6:25 ट्रेन आहे. चला भेटवा जाईल. बघू शकता कसं फोटोशूट चालू आहे इथं. मोबाईल एकाचा, बॅग एकाची. नुसतं फोटो ऐकल गांधारलेला फोटोग्राफर आहे. कसं फोटो काढतो. A few moments later. बरं फ्रेश झाले तुम्हाला बघा, मेकअप करतो. सांगा तुम्ही याला तर मेकअप बघायला कोण आहे का इथं. ऐकल कोण आहे का त्याला बघायला इथं का. हे बघा ह्यो एक यांची खूप मेहनत आहे. एक वर बसवलंय आपल्याला ते. हा मग मोकली डबा आणायला. खूप भारी काम केलं. तर आता आम्ही इथं फ्रेश व्हायला आणि काय होतं का बोलतो आता पाणी नाही बोलतो. आता दुसरीकडे पाणी आहे का. चला पाणीच नाही. मित्रांनो आता आपण बाथरूम मध्ये आलो बघायला. बघा स्वच्छ दरवाजा आहे इथं. असं आहे इथं हँडवॉश दिला असतो. हँडवॉल आहे असं वर घेतं का पाणी येत आहे. आणि इथं असा खूप मोठा आरसा आहे आपल्याला बघण्यासाठी. बघू शकतो वर. आणि इथं इंग्लिशमेंट आहे, लाईट आहे इथं. इथे कपडे लावायला असं उभी येते. सो आता आपण याचा वापर करू पण नाही हे समजेल आपल्याला. आता तुम्ही ब्लॉग बघताय तर बघत राहा. चला आता आपण जायचे खेळा जुगार. भावांना ते बघू शकता इथं जुगार खेळण्यासाठी काही बांधलेले चादर दिसते बांधलेले आहे. आणि आता सध्या जुगार खेळणार आहेत. 1 2 तिकडे जयेश आहे. बघू यांचा खेळ कसा काय जमतो ते. आता बोल ना झालं तसा. आता ऐकू का आपण. हात नाही बसले इथं पाणी सुकलं ना नियम मोडील मध्येच पाणी इथं पाणी झालं असतं ना. इथं पाणी
तर मित्रांनो आता ते जुगार बिगार खेळले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. बघा मी इथं खाली बसलो आहे आणि आमची गँग वरती बसलेली आहे व दिसत असेल इकडे 21 शेड बसल्या आमचा. आणि बघा इकडं असे आबाल असते बघू शकता. 2,000 years later. आता मी झोपलेलो आहे आणि बघू शकता कशी झोपतात पोरं. एक झोपलाय आणि वरती एक झोपलाय. तर आता आपण उद्या भेटू तुम्हाला सकाळी उठल्यावर. बघा इथे झोपतायत आणि लाईट गेली आहे. भेटू आपण उद्या तुम्हाला. A few moments later. तर आता आम्ही निघलो. आमचे बॅगा सगळ्या काढलेत आम्ही. आता आमचं स्टेशन येतं. याला सकाळ सकाळी द्राक्ष घालावी लागलं. याला काय खायला नाही भेटत आणि रात्री विचारत 3 वाजता उठला तर द्राक्ष घालावी लागलं ना. इकडं तयारी झाली. हे आमच्या बॅगी सर्व रेडी आहेत. आता स्टेशनला काय तासाकडे उतरलं मला भेटतो ना. मग कसा काय त्या रेट काय विश्वास नाही आमचा. बघू आता दिसतो मला काय करतो. मित्रांनो फायनली उज्जैनला पोहोचलोय. बघू शकता आमच्या सर्व बॅगी आणि उज्जैन जंक्शन आणि आमची एक्सप्रेस इंदौर. तो आता आम्ही होमस्टेमध्ये थांबलो आहे आणि आम्हाला रूम भेटलेली आहे आणि आता आम्ही अंघोळ वेगळं फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही दर्शनाला निघू. तर दर्शनाचा ब्लॉग आता पुढे तुम्हाला बघायला भेटेल आणि हा ब्लॉग आता इथेच संपतोय. सो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकीचे बरं अंघोळ करतायत. सो भेटू आता दर्शनाच्या.